या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंडोअर मल्टीपर्पज हॉलची निर्मिती झाली असून लवकरच त्याचा वापर सुरू होईल। आज सोलापूरचे खेळाडू विविध स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवत आहेत। यापुढे अधिक पारितोषिके मिळवण्यासाठी तसेच सोलापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सांगितले। शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी CA महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर अतुल लकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले। यावेळी त्यांनी क्रीडा विभागाच्या यशाचा आढावा घेतला। त्याचबरोबर यावेळी संगमेश्वर कॉलेजला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा प्राध्यापक पूरणचंद्र पुंजाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा व त्यांच्या सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला। यावेळी विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक आणि संचालकांचा पुरस्कार संगमेश्वर कॉलेजमधील डॉक्टर आनंद बाळासाहेब चव्हाण, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर ज्युनियर कॉलेजचे संतोष धर्मा खेंडे यांना, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार स्विमिंग अँड डायव्हिंग मधील श्रीकांत शेटे यांना, हँडबॉल मधील शरण बसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना, तर अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्त संपादक अजित कुमार बापूराव संघवे यांना देऊन सन्मान करण्यात आला। परीक्षा विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सर्वदे, प्राध्यापक देवानंद चिलवंत, महेश गादेकर, विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले। आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।